या डोंगरात लपलेला आहे $1 बिलियन न्यूक्लिअर बंकर। आम्ही डोंगराच्या 2000 फूट जमिनीखाली आहोत आणि हे आतापर्यंत बनवलेल्या सर्वात मोठ्या अणुबॉम्ब स्फोटातही टिकू शकतं। मी तुम्हाला फरक दाखवणार या $50 मिलियन न्यूक्लिअर बंकर पासून ते या $30 मिलियन बंकर पर्यंत आणि आता असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधला। सुरुवात करूया या $1 बंकर पासून। सुरक्षित वाटतं। चला बघूया आत कसं आहे। ओ ओ हे ओला आहे। गाइस, मी तुम्हाला या बंकरची टूर घडवणार आहे। टूर संपलीये। तर बेसिकली हे एक जमिनीखाली गाडलेलं शिपिंग कंटेनर आहे। हे आधीपासून वागलेलं आहे। आता कळलं त्यांनी मला हे $1 का विकलं हे ते। तर आधीच विस्फोट झाल्यासारखं दिसतंय। तुला वाटतं हे बंकर बॉम्ब स्फोटात टिकू शकेल? नाही। चला बघूया। बॉम्ब टाका। एक मिनिट, काय? पुढे गेल्यावर बंकर आणखी अफलातून होत जाणार आहेत। चला तर मग हे पुढचं आहे $1 मिलियन बंकर। मुळात हे क्षेपणास्त्र सोडण्यासाठी आणि भूमिगत आण्विक विषाणापासून बचाव करण्यासाठी बनवण्यात आलं होतं। पण याच्या आत जायचं तरी कसं? तर असंख्य पायऱ्या उतरून आणि हा 3000 किलोचा दरवाजा उघडून। 3000 किलो इतकं जड का आहे? आता आम्ही बंकरच्या केंद्रस्थानी पोहोचलोय। हे स्टार वॉर्स मूवी सारखं वाटतंय। या खोलीतून क्षेपणास्त्र सोडले जायचे। ही पूर्ण सुविधा तयार केली होती अणु हल्ल्यापासून बचाव आणि प्रत्युत्तर देण्यासाठी। ज्या जमिनीवर आम्ही उभे आहोत ती प्रत्यक्षात वरच्या छतापासून लटकलेल्या विशाल मंचासारखी आहे। या 8 स्प्रिंग्स वर जणू सर्व काही उभं आहे। विश्वास बसत नाहीये, पण 50 वर्षांपूर्वी ही जागा एक मिसाईल कमांड सेंटर होती। पण या माणसाने आता या जागेला एका सिक्रेट किल्ल्यासारखं घरात रूपांतरित केलंय, जी जगाच्या अंतासाठी तयार आहे। सरकारने तुला हे खरेदी करण्याची परवानगी कशी दिली? ड्यूड, ते बाथटब आहे। इतर पाहुण्यांच्या तुलनेत माझ्या मित्रांचा ऐकू तुला कसा वाटला? मला वाटतं थोडं कमीच आहे। हो, आपण 2 मजले खाली जाऊया। हा सर्वात खालचा मजला आहे। आता आम्ही 5 मजले जमिनी खाली आहोत। तर किचन, एंटरटेनमेंट एरिया, पण इथला सर्वात मस्त भाग कोणता? तर हा क्लब। हा माणूस खरं तर जमिनीच्या 5 मजले खाली पार्टी देतोय, जिथे नोलनला कदाचित आमंत्रण नसेल। सहसा मी हे कोणाला दाखवत नाही, हे कोणालाच बघता येत नाही। पण तो आम्हाला बंकरच्या एका गुप्त भागात अणु सायलो मध्ये घेऊन गेला, जिथे दशकांपूर्वी एक वास्तविक अणु क्षेपणास्त्र साठवले गेले होते। नाही, जिमीकडे आत ये। वाव, थांब, हे काय आहे? तिथे सेफ आहे का? नाही, थांब, नाही, काल तो म्हणाला सेफ नाहीये। जर आम्ही लाईट्स बंद केले तर काय होईल? काय मला नाही माहिती, मग मी काय करेन? ओ dude. मला खूप भीती वाटते. मला काहीच दिसत नाहीये। गंमत ही आहे की ही तर फक्त सुरुवात आहे। या व्हिडिओत पुढे बंकर्स आणखी भन्नाट आहेत। ते खूपच मोठे आणि महागडे होत जातात। पण जर तुम्ही स्वतः बांधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो या अंगणातल्या बंकर सारखा दिसेल। आमच्या पायाखाली एक बंकर लपलेले आहे, ज्याची किंमत आहे $3 मिलियन। चला त्या भीतीदायक